नमस्कार, राम राम मंडळी. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही खूप मस्त सुंदर मज्जेत असताल. तर आजचा व्लॉग होणार आहे वेकेशन स्पेशल. वेकेशन स्पेशल मीन्स आत्ता सुरू आहे समर आणि शक्यतो सगळे गावाला वगैरे जातात, पण मी चालली दादाच्या घरी. हो, वहिनी आणि दादा. मला कळलंच नाही काय बोलले त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं, बट जाऊ दे. तर मी चालली आहे दादा आणि वहिनीच्या घरी. आणि मला ॲक्च्युली काय झालं, वहिनी मला खूप दिवसांपासून बोलत आहेत आणि मला जाणंच होत नव्हतं. एक्झाम्स होते आणि घरी पण, सो नाही जाणं झालं मला. आणि पेला असते घरी मेन म्हणजे, आणि मी नसेल तर तिला काय, ती नाही राहत, त्यामुळे मला जाणंच झालं नाही. पण आता मी चालली आहे. खूप दिवस अशी सुट्टी घेतली नाही मी, 2-3 दिवसासाठीच चालली आहे. तर तुम्हाला बघायचं आहे मी तिकडे जाऊन काय काय करते. आणि मेन म्हणजे दादा राहतो पुण्यात आणि मी तिकडे चालले, पुण्या म्हणजे कात्रज साईडला. तर मी तिकडे चालले आणि आज संध्याकाळी दादा मला पिक करणार आहे माझ्या घरून आणि मला ड्रॉप करणार आहे त्याच्या घरी. तर तुम्हाला बघायचं असेल की काय काय करणार आहे मी, कुठे कुठे जाणार आहे. कुठे कुठे म्हणजे मी फिरायला नाही जाणार आहे, बघू म्हणजे काय असेल शेड्यूल मला माहीत नाही आहे. तर मी काय काय करणार आहे हे जरी तुम्हाला बघायचं असेल तरी तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करावा लागेल ना, करावा लागेल की नाही, त्याशिवाय तुम्हाला कसं कळेल. सो मी काय काय करते, काय काय खाते हे तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज माझा व्लॉग कंटिन्यू करा. भेटूयात आपण पुढे. मग इकडे मला दादांनी 6:30 ते 7च्या दरम्यान पिक केलं घरातून आणि मी निघाले. तर इकडे जाताना इतक्या छान छान मूर्ती होत्या ना, श्रीराम देवाच्या, महादेवांच्या, खूप छान छान मूर्ती होत्या. सो इथे मी पोहोचली आहे आणि मग मी बॅग वगैरे घेतली आणि वरती जाण्यासाठी निघाले. आणि माझं बॅड लक यार, लिफ्ट बंद होते आणि मला 3rd फ्लोअरपर्यंत चालत चालत जावं लागलं. मी चालली आहे. मग इकडे मला बघून वहिनींनी दरवाजा उघडला आणि विमान पळत पळत आला मी आलेले बघून. आणि माझी बॅग वगैरे घेतली. बॅग तर अतिशय जड होती, राहणार तर 2-3 दिवसच होते, पण बॅग मरणाची नेली होती मी. मग इकडे थोडा वेळ झाला, जेवण वगैरे झालं आणि मग इथे विमान लाचतोय मला. पहिला स्टार्टिंगला तो लाचतो, नंतर पूर्णपणे तो रुळून जातो, मन त्याचं रमून जातं, मग तो बोलायला स्टार्ट करतो. लाचतोय बघा का तो बोरिंग सारखा. बघू इकडे इकडे बघ, इकडे 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 बघ की, बघ की. इकडे जेवण झालं होतं, मग स्वीट डिश म्हणून आम्ही खाल्ली चॉकलेट आईस्क्रीम. इतका मस्ती करतो, इतका. मी आल्यापासून तो 2 मिनिट पण बसला नाही. तुला आईस्क्रीम खायची? हा, भात खायचं का? बघितलं का? सो गुड मॉर्निंग. तर इकडे माझी झाली आहे मॉर्निंग. उशिरा झाली आहे, 9:30च्या टायमात समथिंग त्या टाईमला झाली आहे. आणि आता मी चालली आहे किचनमध्ये की काय चालू आहे. अजून मला ब्रश करायचा आहे. सो इकडे सुरू आहे बिर्याणीचं प्रिपरेशन. आम्ही बिर्याणी करणार आहे आज, सो मग त्याचं प्रिपरेशन सुरू होतं. इथे मग मी ब्रश करायला गेले, फ्रेशनअप व्हायला गेले. आणि ब्रश करणे इतकं बोर काम आहे ना. मग इथे माझं ब्रश वगैरे करून झालं आहे, मी एकदम फ्रेश टनाटन झाली आहे. आणि जरा फेस ते मुलींचं आहे ना,
जन्मसिद्ध अधिकार आहे तो असं सतत आरशात बघणे आणि मी कशी दिसते, मी कशी राहते, हे सगळं बघणे. आणि माझं मॉर्निंग रुटीन मीन्स म्हणजेच एक ग्लास पाणी पिणे. तर मी इथं फ्रेश झाल्यावर एक ग्लास पाणी पिले मस्तपैकी. एवढ्या मोठ्या पातेल्यात काय कुणाला नाही बंद करा. नाही सांगितलं तुम्ही काकूला. एवढ्या गरमीत गरम पाणी थोडस कोमट तरी पाहिजे. वाजले काय तुला तव्याने? तर या माझ्या काकू बघितले त्यांनी ब्लॉग. तर इकडे सुरू आहे बिर्याणीचं प्रिपरेशन. इथे कांदा तळलाय, टोमॅटोची प्युरी आणि हे बाकी सगळं असं चालू आहे. इथे चिकनचं सूप आहे. आता ते गरम आहे खूप. आता मी चालली आहे कलिंगड खायला. काय खातोय विवान तू? हा काय ते नाही, त्याला काय बोलतात? कलिंगड. इकडे मी मस्त फ्रेश झाली आहे आणि आता आम्ही बिर्याणी करतोय. तर तुम्हाला माहिती आहे आता मी आधी व्हायचंय सगळं. हो कुठे चढलाय गंदू. इकडे आमची सगळी प्रोसेस झालेली आहे बिर्याणीची. आता वर कांदा दिसतोय, आतमध्ये सगळं साहित्य. तवा ठेवणार आहे ना. ही आहे माझी प्लेट. चिकनचा रस्सा, चपाती, लिंबू, कांदा आणि बिर्याणी, जे की ऑसम झालं होतं. आणि मग मी वहिनींना सांगितलं की ते छान झालंय, मस्त झालं होतं. आणि ॲज युज्युअल विवान मस्ती करत होता, त्याला खायचं प्यायचं काही नव्हतं. तरी ते आम्ही निघाले तुळशी बागेत. तर मी येतं मला. मी मॉइश्चरायझर ॲलोवेरा लावून घेतलं हे, आणि हे लावून घेतलं. मी आवरते. तर इकडे माझं आवरलंय, वहिनींचं पण आवरते. म्हणजे प्रोसेसिंग आहे. माझं आवरलंय. विवानला खोटं बोलून खाली पाठवले आम्ही खेळायला, तर कारण तो मागे लागेल आणि मग आम्हाला जाता नाही येणार. तर इकडे हा झोला घेऊन आम्ही निघालोय. अशी दिसते मी. काही केलं नाहीये, नॉर्मल. इकडे मी ना एक छोटासा बोल लावलं दिसतोय. आता काय माहित दिसले का नाही. घेतली का बॅग? चला चला. फायनली इकडे आम्ही तुळशी बागेत पोहोचलो. आणि खरं सांगायचं तर मी तुळशी बागेत गेलेली नाहीये, गेली आहे पण खूप कमी वेळेस गेली आहे. सो मला काही आयडिया नव्हती.
आणि मी ठरवलं होतं की वहिनीकडे चालली तर तुळशीबागेत जायचं, मला थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं. आणि OMG इतके ट्रेंडिंग इयरिंग्स होते इथे, काय सांगू तुम्हाला, इतके ऑसम होते आणि तुम्ही बघताय. आणि काही फेस्टिवल वगैरे नसल्यामुळे त्याची प्राइस सुद्धा खूप डाऊन होती, म्हणजे 120, 180, 200 अशा प्राइस होत्या. पण मी त्यातलं काही घेतले नाही. मला एवढे मोठे इयरिंग्स हेवी नव्हते ते, पण आता काही फेस्टिवल नव्हतं आणि घेऊन तसे ड्रेस पण नव्हते की ते मी घेऊ शकेल आणि ते ड्रेसवर मॅच होईल. सो मी ती आयडिया स्किप केली आणि म्हणलं की नेक्स्ट टाइम घ्यावं. पण मी जाऊन घेणार आहे ती तुळशीबागेत, ते जाऊ द्यात. इतके ऑसम डिझाईन्स आहेत ना, नक्की तुळशीबागेला तुम्ही विजिट करा. आणि ते छोटे इयरिंग्स पण खूप छान आहे. स्टार्टिंगला प्राइस सांगताना काही सांगतात 200, 300, 400, 500, पण जर आपण पुढे जायला लागलो की ते बरोबर देतात कमी करून. पण मी तसं काही केलं नाहीये, कारण मी घेतलेच नव्हते ते इयरिंग्स. पण मला ते मागून आवाज देत होते, दीदी कितना दोगी. पण मी काय घेतलं नाही. सो चला पुढे बघा. आणि असं प्रत्येक शॉपमध्ये गेलो आणि खरंच सांगते, मला इयरिंग्स खूप आवडले, मला घ्यायचे होते, पण मी का नाही घेतले. मला आता खूप असं कसं तरी होतं आहे. बट जाऊ दे, नेक्स्ट टाईम गेल्यावर घेईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल सोबत. आणि मग तुम्ही मला सांगा कॉमेंट करून मी कोणते इयरिंग्स घेऊ. ओके फाईन. मग मी असं प्रत्येक शॉपवर विजिट केलं आणि मला छोट्या म्हणजे काय घ्यायचं होतं मला माहिती आहे का, मला लिपस्टिक म्हणजे घ्यायची होती. कशी घ्यायची होती, एकदम असं न्यूड शेड, ब्राऊन कॉफी टाईप अशी घ्यायची होती. आणि फायनली मी 3 वर्षापासून शोधते आणि मला ती भेटली आणि मग ती मी घेतली. पण इथे नाही घेतली, पुढे जाऊन घेतली आहे. मी तुम्हाला आत्ताच अलर्ट करते. सो चलो. मग मंगळसूत्र वगैरे आम्ही बघितलं आणि इथे ताईला मल्टी कलरचं मंगळसूत्र घ्यायचं होतं. सो मी तिला फोटो पाठवला आणि तिने घे बोलली. सो तिच्यासाठी मी एक मंगळसूत्र घेतलं आणि ते खूप छान आहे, ट्रेंडिंग पीस आहे. सो तिला तो घ्यायचा होता, ते घेतलं. बाकी मी ज्वेलरी असं काही घेतलं नाही, कारण माझ्याकडं गणित ज्वेलरी आहे आणि मला आता अजिबात इंटरेस्ट राहिला नाही ते गळ्यातलं कानातल्यामध्ये, कारण ताईच्या लग्नातच माझ्याकडे 4-5 सेट झालेत. सो मी ठरवलं होतं की फिक्स केलं होतं तसलं काही घ्यायचं नाही गेल्यावर. मग मी जे लागल तेच घेतलं.
मग या शॉपमधून मी लिपस्टिक चेक केला. मला वरती तर भेटली नाही, पण त्यांनी मला एक पीस काढून दिला, कारण मी त्यांना सांगितलं मला कशी हवी आहे, कॉफी कलर वगैरे असं सांगितलं, आणि ती एकदम परफेक्ट टर्नआउट झाली आणि मी ती घेतली आणि मला ती खूप आवडली. सो मी ती लिपस्टिक घेऊन टाकली. आणि वहिनी ते विचारत होत्या कॉम्पॅक्ट घेऊ का वगैरे वगैरे. वहिनींनी पण मी एक शेड नेला होता सोबत, तर त्यांना तो शेड खूप आवडला होता, जो की मी आत्ता लिप्सवर अप्लाय केला आहे घरी. तर मग त्यांना मी ती सोबतच नेली होती. मग सेम तशी चेक केली आम्ही लिपस्टिक, आणि वहिनींना पण मिळाली आणि मला पण पाहिजे तशी लिपस्टिक मिळाली. सो आम्ही लिपस्टिक वगैरे घेतली आणि तिथून निघालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा भाग्य तुळशी बागेतला हा गणपती बाप्पा आहे आणि त्याची आरती मिळाली आम्हाला, म्हणजे आरतीचा मान मिळाला. सगळ्यात पहिली आरती मी केली आणि तसं व्हिडिओ क्लिप नाही आहे माझ्याकडे, वहिनीने केली आणि ती माझ्याकडून डिलीट झाली आहे. सो आमच्या दोघींना फर्स्ट मान मिळाला आणि नंतर जे काही भक्त होते त्यांना मान मिळाला. सो मी तिथे खूप स्वतःला ब्लेस्ड फील करते आणि मला खूप भारी वाटलं पण त्या दिवशी. आणि नंतर इथे आलो आम्ही, इराची जरा शॉपिंग केली. कप्स बघ ना किती छान आहे. इथे मी कप घेतलेत, सुंदर आहेत. ट्रे पण छान आहे. ते बघ ना, तो सेट बघ ना मस्त. आणि हे कितीला आहे दादा हे स्काय ब्लू? 650 म्हणजे सेट ना. 650 तुझे कप अवतार बघ खूप. शॉपिंग झाली आमची, बस का घरी गेल्यावर दाखवू आपण काय काय घेतलं. मी शॉपिंग केलं त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही बॅग. OMG मला खूप ती बॅग आवडली का त्याचं एक टॉप सिक्रेट आहे, मी ते तुम्हाला नाही सांगू शकत. तर हे आहे ना SP कॉलेज आहे, इथे दुनियादारीचं शूटिंग झालं होतं. हेच कॉलेज आहे ना. मग इथे घरी गेल्यावर दादानी अल्बम काढला होता आणि आम्ही जुन्या आठवणी जरा आठवल्या. ही दीदी ताई आहेत, त्या खालची मम्मा आहे, इकडे आजी आणि पप्पा आहेत, जे की खूप म्हणजे ते बघून मला इतकं भारी वाटलं ना तो अल्बम बघून. तेव्हा तर मी खूप लहान होते, मला तेव्हाचं आठवत नव्हतं, म्हणूनच अल्बम बघितल्यानंतर असं वाटलं यार तेव्हाची लाईफ किती छान होती, म्हणजे किती एन्जॉय केलं सगळ्यांनी. की मी लहान असल्यामुळे मला काही आठवतच नाही, तो विषय वेगळा आहे. मग इथे आमच्या गावाकडच्या गौऱ्या आहेत ह्या. ही माझ्या पप्पांची मम्मी आहे आणि बाजूला काकू आहे, वरच्या गौऱ्या आणि खाली मम्मा आहे माझी. तर हे सगळं मी असे फोटो बघत होते. हे गणपती बाप्पा गावच्या घरचे आमच्या. ओळखा पाहू ही कोण? ही मी कशी दिसते बघा यार, माझं कट बघा कसं टोपलं असतं ना डोक्यावर, तसा कट ठेवला मम्मीने माझ्या. मम्मी नाही, पप्पाच कापायचे कट घरी, केस पप्पाच आमचं कट करायचे सगळे घरी. आणि तिघींची पण हेअर्स.
तर मला ते फोटो बघून, आणि इथे बघा ना ताई आणि मी आहे ना पाणी आणत होतो, कुठून तरी आणत होतो, आता मला आठवत नाही. ही मी आणि ही गुड्डी ताई आहे. तर असं किती छान दिसतोय आम्ही. त्यानंतर झाली सकाळ, आणि सकाळचा नाश्ता होता डोसा, चटणी आणि काय होतं, चहा होता सोबत. छोटी आहे का? तर इकडे मी तुळशी बागेत जाऊन आले आणि दुसऱ्या दिवशी मी घरी जाण्यासाठी निघाले. 2-3 दिवस मी राहिले होते, पण आता जाण्याचा वेळ आलती, म्हणजे जाण्याचा टाइम आला होता. सो काकू इथे मला बसनी जाणार होते. वहिनी मला कात्रजपर्यंत सोडवणार होत्या, त्यानंतर मी बसनी जाणार होते. सो काकू मला पाण्याची बॉटल वगैरे भरून देत होत्या, कारण इतका उन्हाळा आहे आणि पाण्याची गरज लागणारच, तर त्यासाठी त्या भरून देत होत्या. आणि चालली मी. मला वहिनी सोडवतच नव्हत्या, मला काकू वहिनी दोघी पण म्हणत होत्या राहा, पण मी नाहीच. बेलामुळे मला कुठेच राहता येत नाही जास्त दिवस. ऊन तर एवढं, इथं लाईट गेलेली, गरम होतंय, लय त्रास दिलाय मी आल्यापासून या लाईटीने. विवान मी चालले, मी जाऊ नको. हा? हॉटेलला जायचं, बर जाऊ नको म्हणतो. जाऊ नको, आपण जाऊ नये नंतर. वहिनी मला सोडतायत कात्रजला, सो मी तिथून बसनी जाणार आहे. हा म्हणून असं मी अशी काय बडबडते कॅमेरात. बसायला काढलाय. ये लवकर. अरे मी चालले, ये. तुला पै दे, पपी दे, पी दे ना. ये चल. नाही ये. कपडे घेतले ना सगळे. काळेच असं आपण इथून. काकू येऊ का? आला आता आला. अगो आता काय पडते, चला माकड छाप. कोण आहे? बाय बाय. भाऊ या नक्की, फक्त आश्वासन घेऊन. नाही, तिच्याकडनं आले ना. बाय आरुष. बाय 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 बाय. तर इथे मी सगळ्यांना बाय केलं आणि वहिनी मला सोडवायला आल्या, काकूंचा आशीर्वाद घेतला आणि मी घरी जाण्यासाठी निघाले. मी घरी गेल्यावर डायरेक्ट क्लिप घेतली, कारण फोनची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती, एकदमच स्लो झाली होती. सो इथे आणलेले ड्रेस हिराला घातलेला आणि ती खूप क्यूट दिसते. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी. कानडीज व्लॉगला सबस्क्राईब करा. बाय, लव्ह यू.